तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरतीच आपण हे ट्युटोरियल क्रिएट केलं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि इथून बीट व्हिडिओ आहे इथून ॲड करायचा. हा बीट व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते, तर सिम्पली काय करायचं, ह्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे. तर ह्याच्या पुढची बीट आपली इथे लगेच फर्स्ट बीट इथून चेंज होतं. ठीक आहे, तिथून स्प्लिट करायचं अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमध्ये स्प्लिट कर द्यायचा आहे. व्हिडिओचे असे वेगवेगळे भाग होऊन जाते. त्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये इथून तुम्हाला ना वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. अशा प्रकारे इथून आहे ना सर्व बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी इथून सर्व फोटो बीटनुसार इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतलेत. ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हे जे आपलं ट्रान्झॅक्शन असेल कोणत्या पण एका ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये नाही तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल मॅट स्नॅपशॉटचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करा. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर ह्याची खालची लेंथ संपूर्ण याची नेल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला सिम्पली रॉक व्हर्टिकलचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं, सिम्पली आपल्याला आता कॉम्बोमधला वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. कॉम्बोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल सिम्पली अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो इफेक्ट आहे ना वेवचा, तो आपल्याला सिम्पली काय करायचा आहे, हा जो आपल्या इथून बघू शकाल की 3 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तिथपर्यंत इथून एकच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 3 सेकंदाच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला झूम वनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं, इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना आपल्याला इनमधला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता हेच दोन इफेक्ट ना सर्व फोटोला इथून पुढच्या इथून सिलेक्ट करत न्यायचं शेवटपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांची द्यायचं आहे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली या ऑप्शनमध्ये डायमंड झूमचा, तो इथून मला सिलेक्ट करायचा. यामध्ये असं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिला जेवढा आपला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटो कशी यायचा आहे, पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आणि पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. यामध्ये असेल ते इथं आपण सिलेक्ट करूया अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून हा जो आपला 3 सेकंदात तिथला फोटो तिथपर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवायची येते आणि तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपला आहे ना 4 सेकंदात तिथला फोटो जिथं मग स्प्लिट केला आहे ते द्यायचं आणि हा सेकचा इफेक्ट आपल्याला इथून आहे ना शेवटच्या फोटोपर्यंत नेऊन द्यायचा आहे. दिल्यानंतर हे चेन ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे थांबायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तोही तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तरी आपण सिलेक्ट करूया यामध्ये असेल सिम्पली अशा प्रकारे. ते तुम्हाला शोधायचं कोणतं इफेक्ट कुठे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं इफेक्ट बघून. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता सिम्पली पुन्हा पहिल्यांदा ठेवायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हा जो लाईटचा ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, अशा वेळी इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लर आहे इथून 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल 4 सेकंदाच्या फोटोचे तिथे यायचं. डायरेक्ट 4 सेकंदात तिथे आला तरी चालेल. इथे आल्यानंतर आता इथे टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर हे आपल्याला टेक्स्ट द्यायचं आहे. तर सिम्पली इथे आल्यानंतर पुन्हा ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं आहे ना आडनावाचं फर्स्ट लेटर आणि तुमच्या नावाचं फर्स्ट लेटर इथून टाईप करायचं. तर इथं आपण सिम्पली डेमोसाठी देऊया अशा प्रकारे आणि अशा एक लाईन द्या. त्याच्यानंतर आता आपल्या फोंटमध्ये जायचं.
फोंटमध्ये इथून तुम्ही हा म्हणजे हा जो इफेक्ट नाही फोंट आहे तो इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता आपल्या इफेक्टमध्ये यायचं, इफेक्ट हा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला हा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. अशा एकदा बघा, इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तर सिम्पली ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला लूपच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये हा जो इफेक्ट असेल वेव्ह 3चा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ खालची संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, स्लो संपूर्ण यायचं आहे. आणि इफेक्टची लेंथ असेल म्हणजे हा इफेक्ट नाही PNG आहे, आपलं PNG पण नाही, टेक्स्ट आहे, त्याची लेंथ आपल्या 4 सेकंदापासून सिम्पली काय करायचं आहे 9 सेकंदापर्यंत अशा न्यायची. त्याच्यानंतर इथून हे तुमचं टेक्स्ट येऊन जाईल अशा, ठीक आहे. तर इथून हे झाल्यानंतर इमोजीसुद्धा इथून ॲड करू शकता, इमोजी ॲड करायचे राहिले, ठीक आहे आपले. तिथून अशा ॲड करू शकता. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो व्हिडिओ असेल अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.